नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। आपण आता उभा आहे बालाजी मोटर्स या ठिकाणी, बारामती इंदापूर रोडला हॉटेल समोर शेजारी त्यांचं श्री बालाजी मोटर्स हे कार्स येते। पाहू शकता असंख्य अशा हा गाड्यांचा स्टॉक आहे आणि प्रत्येक गाड्यांची मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्या गाड्यांचा स्टॉक तर आहे, पण त्याच्या बॅक साइडला कमर्शियली आहेत गाड्या, त्याची आज आपण माहिती घेणार आहे। तर बघूया श्री बालाजी मोटर्सला आपल्याला आज कोणकोणत्या गाड्यांची माहिती मिळते। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे। VP ब्लॉग्स बारामती YouTube चॅनलला जर कोणी नवीन असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं मित्रांनो कमेंट करायचं आहे। जर तुम्ही श्री बालाजी मोटर्स आज जर या ठिकाणी तुम्ही गाडी परचेस केली असेल, कधी तुम्ही आला असाल तर जरूर कमेंट करा। तर चला बघूया हा सर्व गाड्यांचा स्टॉक तुम्ही पाहू शकता। असंख्य अशा गाड्या आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडेड गाड्या आहेत, वेगवेगळ्या कंपनीच्या डस्टर म्हणा, रेनॉल्टची क्विड म्हणा, हुंडाई, वेगनार, असंख्य अशा गाड्यांचा स्टॉक आपण बघणार आहे। तर चला, वेलकम। नमस्कार। नमस्कार सर। या सर, तुमचं नाव? माझं नाव विनायक तारू, बालाजी मोटर्स म्हणून आपलं ऑफिस आहे। त्याच्यामध्ये आपला कार बाजार आहे। याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत, म्हणजे कार आहे, कमर्शियल असं दोन्ही पण आहे। तर सध्या आपण कार पाहूया आणि मग पुढे जाऊया। चला सर, लेट्स सी। कार मध्ये आपल्याकडे आता XUV ब्रँड मध्ये XUV 500 आहे, W8 मॉडेल मध्ये 2012चा 11वा महिना। नेक्स्ट आपल्याकडे आहे 2021 ची इको आहे, जी पेट्रोल प्लस LPG मध्ये आहे। नंतर आपल्याकडे 2013 ची डस्टर आहे, 85 PS मध्ये टॉप एंड व्हेरियंट मध्ये आहे। अशा प्रकारच्या व्हरायटी इथं आहेत। अजूनही आतमध्ये आपल्या बऱ्याच गाड्या आहेत, त्याही तुम्हाला दाखवतो। चला, तुमच्या निमित्तानं आमच्याकडे बारामतीचा ग्राहक येईलच, नक्की त्या ग्राहकाचं आवर्जून आम्ही स्वागत करू। नक्कीच नक्कीच, वेलकम सर। चालू आहे। आता सध्या आपल्याकडे कार्स मध्ये ही i20 आहे, 2012 ची सिंगल ओनर मध्ये गाडी आहे। नेक्स्ट आपल्याकडे 2021 ची पेट्रोल प्लस CNG मध्ये वॅगनार आहे। नेक्स्ट आपल्याकडे निसानची 2012 ची सिंगल ओनर मध्ये गाडी आहे, सनी निसान आहे। नंतर थर्ड वन मध्ये आपल्याकडे पुढे जाऊन कमी बजेट मध्ये जर कोणाला गाडी हवी असेल तर कमी बजेट मध्ये आपल्याकडे झेन इस्टिलो आहे, जी 2010 ची आहे। 2009 ची पण एक आहे आपल्याकडे। त्यानंतर आता आपल्याकडे i20 मध्ये आहे स्पोर्ट मॉडेल, 2015 ची फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे, डिझेल मध्ये, डिझेल व्हर्जन मध्ये आहे। ओनर पहिलाच आहे, पहिलाच। या गाडीची खासियत म्हणजे कशी, स्पोर्ट मध्ये सगळ्यात युटिलाइज होणारी गाडी, मॅक्झिमम ऍव्हरेज आणि गुड कंडिशन आहे। त्यानंतर आपल्याकडे 2011 मध्ये BMW 3 सिरीज मध्ये X1 मध्ये गाडी आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे आता डस्टर जसं आपण पाहिलं तसं आता आपल्याकडे डिझायर सुद्धा आहे, 2012 ची गाडी आहे। त्यानंतर 2019 ची सुद्धा डिझायर आहे, 2019 ची सुद्धा सिंगल ओनर मध्येच आहे। यानंतर सियाज आहे, 2016 ची गाडी आहे। अगदीच इकॉनॉमी कस्टमर साठी आपल्याकडे मारुती व्हॅन सुद्धा आहे, जी 2011 मध्ये आहे। कमी बजेट मध्ये जर कोणाला डिझेल मध्ये स्विफ्ट हवी असेल तर आपल्याकडे ती 2010 ची गाडी आहे, जी 2030 पर्यंत पेपर रेडी आहेत। यानंतर आपल्याकडे अर्टिका मॉडेल मध्ये 2013 ची गाडी आहे, जी डिझेल व्हर्जन मध्येच आहे। याच्यानंतर आता आपल्याकडे असलेला जो कमर्शियल गाड्यांचा स्टॉक आहे तो सुद्धा अवेलेबल मध्ये आहे। अगदी आपल्याकडे टाटा जीप एक्सेल पासून हे 2017 ची गाडी आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे जितो आहे, जे 2019 चं मॉडेल आहे, 716 मध्ये। त्यानंतर टाटा जीप मध्ये सेकंड मॉडेल आहे, 2017च मॉडेल आहे। या सगळ्या गाड्यांच्या कमर्शियल गाड्यांचे पेपर्स, इन्शुरन्स फुल करून आपण गाड्या पासिंग करून पेपर क्लिअर करून देत असतो। डॉक्युमेंट क्लिअर आहे, डॉक्युमेंट्स, ऑल टाइप्स ऑफ डॉक्युमेंट्स क्लिअर। त्यानंतर ही 2010 ची टाटा यस आहे, डिझेल व्हर्जन मध्येच आहे। गाडी सुंदर आहे, कंडिशन अल्टिमेट आहे। देन आपल्याकडे 2011 ची गाडी आहे, ही सुद्धा टाटा यस मध्येच आहे, EX मॉडेल मध्ये येतं। ही सुद्धा गाडी आहे, ही पण वेल कंडिशन आहे। यानंतर आपल्याकडे 2012 ची EX मॉडेल आहे, जी आपल्याकडे आता रेडी कंडिशनला इन्शुरन्स पेपर सहित व्हॅलिड असलेली। यानंतर 2020 ची गाडी आहे, टाटा एस गोल्ड मध्ये। ही सुद्धा गाडी आता आपल्याकडे अवेलेबल मध्ये आहे, वेल मेंटेन, वेल कंडिशन। यानंतर कॅरी आपल्याकडे पेट्रोल प्लस CNG
2021चं मॉडेल आहे. ही गाडी सुद्धा सुंदर कंडिशनला आहे. पेट्रोल प्लस सीएनजी जे आहे ते आउटसाइड फिटेड आहे, पण गाडी वेल मेंटेन विथ पेपर आहे. ओके. यानंतर आपल्याकडे सुप्रो मॉडेल आहे. 19-20 चीच गाडी आहे. ते सुद्धा वेल मेंटेन आणि गुड कंडिशन गाडी आहे. यानंतर परत सुपर कॅरी मध्ये आपल्याकडे डिझेल व्हर्जन मध्ये 2019 ची गाडी आहे. हा बेसिक हौद्यामध्ये जशी कंपनी शोरूम येते त्या टाइप मध्ये आहे. यानंतर अगदीच सामान्य कस्टमर साठी, म्हणजे ज्यांच्या फक्त इच्छा आहे की मला तात्पुरती एखादी गाडी असावी, ऊन वारा पाऊस पाणी, याच्यासाठी आपल्याकडे इंडिगो हे मॉडेल आहे. 2011 ची गाडी आहे. इंडिका हे मॉडेल आहे DLS मध्ये. या दोन्ही गाड्या डिझेल मध्ये आहेत. ही 2008 ची गाडी आहे. रिपासिंग पेपर सहित चालू आहे. यानंतर आपल्याकडे हा जितो आहे. 2017चं मॉडेल आहे. वेल मेंटेन पेपर चालू असलेली गाडी. ओके. आपल्याकडं फायनान्सच्या सुविधा आहेत. त्यानंतर कस्टमर साठी येणाऱ्या आणि जाणाऱ्यांसाठी रेफरन्स देणाऱ्यांसाठी वेगळ्या स्कीमही आहेत. जसे तुम्ही याल तसे आम्ही आमच्या बाजूने जास्तीत जास्त सपोर्टिव्ह काम करायचा प्रयत्न करू. ओके. तर मित्रांनो, आता जसं की तारू शेठ यांनी आपल्याला सांगितलं, श्री बालाजी मोटर्सला त्या गाड्या पण आपण बघितल्या, कमर्शियल मध्ये पण पाहिलं. तर या सर. नमस्कार. ही 2013 ची डस्टर आहे. सिंगल ओनर मध्ये गाडी 85 PS मध्ये आहे. गाडी मायलेज प्लस कंडिशन गाडी आहे. यानंतर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी आमच्याकडून जी चांगल्यात चांगली सुविधा देता येते ती आम्ही देऊ. जर कोणाचं इकॉनॉमिकली काही अडचण येत असेल तर त्याला लोन सेगमेंटही आपण प्रोव्हाइड करतो. ओके. ही 2020 ची क्विड आहे. गाडी रेनॉल्टची क्विड आहे. गाडी वेल मेंटेन आणि वेल कंडिशन आहे. ओके. तर आपण आता श्री बालाजी मोटर्सला हा गाड्यांचा स्टॉक जर बघितला, सर्व पाठीमाग कमर्शियलची माहिती ऐकली आपण सरांकडून. सर, जाता जाता आमच्या व्ह्यूअर्सला तुम्ही काय मेसेज देता? सर, आम्ही बारामतीमध्ये अविरत सेवा देतोय गेली 20 वर्ष झालं. पूर्वी आपलं ऑफिस फलटण रोडला होतं, ते शिफ्ट करून आता आपण 3-4 महिने झाले इकडं इंदापूर रोडला आलं. आपण हॉटेल जायकाच्या शेजारी आहोत. ओके. आजपर्यंत आमचा एक मोठा असा आहे की सेवा त्याच्या मोबदल्यामध्ये दिली जाणारी प्रत्येक गोष्ट ही कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शन साठीच दिली जाईल. हा सगळ्यात प्रोवोक करणारा विषय आहे. नक्कीच. आणि आमचा कस्टमर आजपर्यंत जो रिपीट आलाय तो येताना दुसरा कोणाला तरी घेऊन आलाय, जो कंटिन्युअस आमच्याकडनं गाड्या घेतोय आणि घेत राहतोय. इथून पुढेही तो आमच्याकडून घेईल. तुमच्या चॅनल्स तर्फे आमचं होणारं मोटिवेशनल प्रमोशन जे आहे हे अत्यंत सुंदर आहे आणि ह्या बारामतीकरांनी त्याला उत्स्फूर्त दाद द्यावी. या चॅनललाही लाईक करावं आणि पुढे जावं. लिंकही ओपन करून चेक करा. धन्यवाद सर. ओके, थँक्यू.